आनंदाचा डबा. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. विशू, 2 दिवस काय मज्जा केली ना. पावसात नुसतं भिजलोय. आणि त्या धबधब्याखाली आठवतंय रॉकी कसला घसरला. उगीच आपल्या बायकोला इम्प्रेस करायला जात होता. काही नाही ग, नवीन लग्न झालंय ना, मग ते गुटरगू चालणारच. पण काय ग, ती आधीची बायको एवढी शांत का होती? आधी म्हणत होता तिचं आणि त्याच्या आईचं काहीतरी भांडण झालंय म्हणे. त्याची आई जरा खडूसच आहे. तो म्हणत होता लग्नाला 3 वर्ष झाली तरी अजून पाळणा हल्ला नाही, म्हणून आई सतत त्याच्या बायकोला टोमणे मारत असते. काय तरी एकेकाची विचित्र तऱ्हाच असते. वैभव विशाखाशी बोलत होता खरा, पण तिचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. समोर गार्लिक ब्रेड गार झाला होता आणि गरम कॉफीची आता कोल्ड कॉफी होऊ लागली होती. काय ग, काय झालं, अशी शांत का? बरं वाटत नाहीये का? ते पण स्वाभाविकच आहे म्हणा. 2 दिवस नुसता गोंधळ घातलाय आपण. अंग तर दुखत असणारच, पण ताप वगैरे नाही ना? की सर्दी खोकला झालाय? मग एखादी क्रोसिन घे, बरं वाटेल तुला. प्रश्नसुद्धा वैभवच विचारत होता आणि उत्तरंसुद्धा तोच देत होता. तरीही विशाखा शांतच होती. हिचं नक्कीच काहीतरी बिनसलंय असं समजल्यावर तो तिच्या बाजूला जाऊन बसला. विशू, काय झालं? तो एवढं बोलेपर्यंत ती घाईघाईने वॉशरूमकडे गेली आणि ओकारीचा त्याला आवाज झाला. तोंड धुवून ती पुन्हा येऊन बसली तेव्हा अगदी गर्भगळीत झाली होती. उलटे होत आहेत का? अगं, फूड इन्फेक्शन झालं असणार. ते कालचं पनीर अजिबात बरोबर नव्हतं. चल चल, आपण डॉक्टरकडे जाऊन औषध घेऊन येऊ. तो एवढं बोलेपर्यंत तिने डोळेच फिरवले आणि डायनिंग टेबलवर चक्कर येऊन पडली. विशू, काय झालं? तिच्या गालावर हलकेच चापटी मारत वैभवने विचारलं. ती शुद्धीवर होती कुठे? त्याने तिच्या तोंडावर पाण्याचे हपकारे मारले. तेव्हा तिला बरं वाटलं. हलके हलकेने मग तिने डोळे उघडले. त्याने चटकन तिला इलेक्ट्रॉल पावडर करून दिली. तिला फ्रेश वाटलं. अचानक काय झालं ग? त्याने काळजीने विचारलं. काही कळत नाही रे. कालपासून नुसत्या उलट्या, मळमळ आणि खूप विकनेस वाटतोय. कसं बसं ती बोलू शकली. आपण पटकन डॉक्टरकडे जाऊन येऊ. लांब कुठे जायचंय? बिल्डिंगमधून उतरलं की खालीच तर आहे. अगदी या अवतारात आलीस तरी चालेल. उगीच रिस्क घ्यायला नको. पोटात इन्फेक्शन असेल तर आणखीन त्रास होईल. तो समजावत राहिला. तिलाही पटत होतं. ऑफिसला ऑलरेडी शुक्रवारची सुट्टी झालीच होती. त्यात आणखीन उद्या जर सुट्टी लागली तर लागोपाठ 3 दिवस सुट्टी कापली जाईल. काहीही झालं तरी उद्या ऑफिसला जायला हवंच होतं. कपडे बदलायच्या भानगडीत ती काही पडलीच नाही. फेस वॉशनेच तोंड धुतलं, क्लचने केस वर बांधले आणि दोघे लिफ्टने खाली उतरले. डॉक्टरांकडे 1-2 पेशंट ऑलरेडी आले होते. ते दोघेही जाऊन बसले. वैभवला आता काळजी वाटू लागली होती. कुठे दुर्बुद्धी झाली आणि या मित्रांबरोबर लोणावळ्याला पिकनिकला गेलो. गप्प घरी राहिलो असतो तर ही नौबतच आली नसती. विशाखाची प्रकृती आधीच नाजूक. बाहेरचं खाणं तिला चालत नाही. हवा बदललेली चालत नाही. आणि 2 दिवस तर आपण वेड्यासारखी मजा केली आहे. देव करो आणि फार काही सिरियस न निघो. विशाखाचा नंबर आला आणि ती आत गेली. ती बाहेर येईपर्यंत वैभवचा जीव वर खाली होत होता. ती कधी बाहेर येते असं त्याला झालं होतं. पण आता डॉक्टरांकडे गेली म्हटल्यानंतर चेकिंग तर होणारच. डॉक्टर काही प्रश्न विचारणार, औषधं लिहून देणार. या सगळ्यात 5-7 मिनटं तरी जातीलच ना. पण त्याला तेवढाही धीर कुठला? त्याची सतत चुळबुळ चालली होती. आजूबाजूच्या माणसांचं तो निरीक्षण करत होता. कुणी एक आई आपल्या लहानग्या मुलीला घेऊन आली होती. कोणी मुलगा आपल्या बाबांबरोबर आला होता. ते सगळेजण एकमेकांशी छान बोलत होते. कुणाला कसलंच टेन्शन नव्हतं. त्या बाईच्या हातात तर अगदी 1.5-2 वर्षांची मुलगी होती. त्या छोट्या मुलीला काय झालं असेल? एवढं छोटं बाळ, आपल्याला काय होतं ते सांगताही यायचं नाही. पण तिची आई अगदी निर्धास्त कशी? का आपणच फार टेन्शन घेतो बुवा? पहिल्यापासून आपला स्वभाव असाच फार हळवा. लहानपणी आईला ताप आला की आपण किती कावरं-बावरं होऊन जायचो. बाबा ऑफिसमधून यायची वाट पाहत राहायचो. आणि मागे एकदा बाबांचं अपेंडिक्सचं ऑपरेशन करायचं होतं. तेव्हा आपली काय हालत झाली होती? आपल्यापेक्षा आईच बरी. अशा सगळ्या प्रसंगांना ती अगदी खमकी होऊन जाते. कितीदा समजावते सुद्धा. अरे वैभव, कठीण प्रसंग आला तर हातपाय गाळून बसायचं नसतं. स्ट्रॉंग राहायचं असतं. पण छे, आपल्याला ते कधी जमलंच नाही बुवा. विशाखाबरोबर लग्न झाल्यानंतर नवीन फ्लॅट घेतला आणि इथे राहायला आलो. आईबाबांपासून दूर होताना किती रडायला येत होतं.
पण आईबाबांनी समजावलं, अरे आपलं हे घर लहान आहे ना, या चाळीतल्या घरात बायकोबरोबर तू इथे कसा राहणार? तिची काही स्वप्न आशा आकांक्षा असणारच की. आणि हे बघ बाळा, आमचं आयुष्य आता चाळीत गेलंय. आम्हाला शेजारच्या लोकांबरोबर गप्पा मारायला मजा करायला आवडते. कधी कुणाच्या घरून डाळीची वाटी येते, कधी आपल्याकडून भाजीची वाटी जाते. त्यामुळे तुमच्या त्या टॉवरमध्ये आम्हाला काही राहता यायचं नाही. आणि एवढी काळजी करायचं कारण काय? 5 मिनिटावर तर घर आहे आपलं. रोज सकाळ संध्याकाळ भेटू शकतो आपण. आम्ही येत जाऊ रे, असं म्हणून आईबाबांनी हिंमत दिली तेव्हा कुठे तो या नवीन घरी राहायला तयार झाला होता. पण जरा कुठे खुट्ट झालं, तब्येत नरम गरम वाटली, आईबाबांची आठवण आली की हा बायकोला घेऊन तिथे राहायला जाणार किंवा आईबाबांना इथे बोलावणार. अगदी आजही त्याला तसंच वाटत होतं. तरी विशाखा नेहमी म्हणते, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींना कशाला रे आईबाबांना त्रास देतोस? आता आपलं लग्न झालंय, आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करायला जमायला हव्यात. पण तरीही आईबाबा असले की त्याला खूप आधार वाटायचा. अगदी या क्षणीसुद्धा आईबाबा हवेतच असं त्याला वाटू लागलं. विशाखाचं आजार पण सिरियस नसेल, पण 2-4 दिवस आईबाबा येऊन राहिले तर तिलाही आराम मिळेल आणि तिच्याकडेही लक्ष राहील. ती कितीही म्हणाली तरी लगेचच उद्या काही तिला ऑफिसला जाता यायचं नाही. आई घरात असली की निदान तिला गरम गरम सूप किंवा वरण भात तरी करून देईल ना. आईबाबांना फोन करावा का असा विचार करत असतानाच नेमका बाबांचा फोन आला. हॅलो, काय रे वैभू, कसा आहेस? ठीक आहे बाबा. त्याच्या आवाजावरूनच त्याचं काहीतरी बिनसले हे बाबांनी बरोबर ओळखलं. मग आवाज असा काय येतोय? काय झालं नेमकं? लपवायचा आटोकाट प्रयत्न करूनही त्याला गोष्ट लपवता येत नव्हती. आईने फोन घेतला. वैभव, खरं सांग, काय झालं? तू ठीक आहेस ना? ताप वगैरे नाही ना? का पोटात दुखतंय? सगळ्या शक्यता वर्तवून झाल्यानंतर आईने मग शेवटचा प्रश्न विचारला. विशाखा बरी आहे ना रे? त्या प्रश्नावर मग वैभवला सांगावंच लागलं. माझं सगळं ठीक आहे गं, पण विशाखाची तब्येत जरा नरम गरम आहे. डॉक्टरकडे चालू आहे आम्ही. तिला उलट्या होत आहेत, पोटात दुखते, चक्करसुद्धा आली सकाळी. बहुतेक पिकनिक भारी पडली आम्हाला. आई, 2-4 दिवस तुम्हाला इथे राहायला यायला जमेल का गं? निरागसपणे त्याने विचारलं. अरे विचारतोस काय? निघतोच आम्ही. अर्ध्या तासात पोहोचतो. पटापट जरा इथली कामं आवरून येते. आई बाबा असं बोलल्यानंतर त्याला बरं वाटलं. तेवढ्यात कंपाऊंडरने हाक मारली. मिस्टर वैभव पोद्दार. कोण आहे? वैभवने चटकन मागे वळून पाहिलं. काय झालं? घाबरत घाबरत त्याने विचारलं. नाही नाही, काही नाही. डॉक्टरांनी फक्त तुम्हाला आत भेटायला बोलावले. ते शब्द ऐकताच त्याचे हातपाय थरथरू लागले. डॉक्टरांनी आत भेटायला बोलावले? म्हणजे नक्कीच काहीतरी सिरियस असणार. भरभर पावलं उचलत तो डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला. एनिथिंग सिरियस डॉक्टर? काही टेस्ट वगैरे कराव्या लागतील का? घाईघाईने तो प्रश्न विचारत होता. शांत व्हा मिस्टर वैभव, आधी खाली बसा. हसत हसत डॉक्टर म्हणाले. अहो, काळजीचं काही कारण नाही. काळजीचं नाही, पण आनंदाचं आहे. तुमच्या मिसेसकडे गुड न्यूज आहे. म्हटलं, ही आनंदाची बातमी प्रत्यक्ष बोलावूनच देतो. डॉक्टरांचे ते शब्द ऐकताच वैभवचे डोळे मोठे झाले. चेहऱ्यावर भला मोठा आनंद पसरला. गुलाबी आनंद. व्हॉट? खरंच डॉक्टर? मग आता मला सांगा, विशूची काय काय काळजी घ्यावी लागेल? तिला सकाळी उलट्या होत होत्या, चक्कर पण आली होती. काही सिरियस तर नसेल ना डॉक्टर? तुम्ही म्हणत असाल तर काही टेस्ट करून घ्यायचे आहेत का? का सोनोग्राफी वगैरे? तुम्ही जे म्हणाल तसं करू, वैभव म्हणाला. हो हो हो, ते सविस्तर मी सांगेनच, पण सध्या कोणत्याही गोष्टींची गरज नाही. पहिले 3-4 महिने कोरड्या उलट्या होणं हे नॉर्मल लक्षण आहे. त्यावर मी औषध देतोच. पण आता थोडी काळजी घ्यायची. तुम्ही पिकनिकला गेला होता ते कळलं मला, पण ठीक आहे. आता काही दिवस त्यांना त्रास होईल अशा उंच ठिकाणी, धबधब्याखाली वगैरे जाऊ नका. गरम पडतील असे कोणतेही पदार्थ त्यांना खायला देऊ नका. त्यांची तब्येत उत्तम आहे, त्यामुळे बेड रेस्ट वगैरेची काही गरज नाही. ऑफिस कंटिन्यू करू दे त्यांना. काही सप्लिमेंट्स मी लिहून देतो, ते न चुकता घेत जा. डॉक्टरांचा एक एक शब्द वैभव टक लावून ऐकत होता. त्याने डॉक्टरांना थँक्यू म्हटलं. विशाखाचा हात घट्ट धरला. एरवीसुद्धा तो तिची काळजी करायचाच, पण आता एक्स्ट्रा काळजी करायला लागला. त्याचा आनंद, एक्साइटमेंट लपवायचा प्रयत्न केला तरी तो त्याच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होता. लिफ्टमध्ये त्याने विशाखाचा हात घट्ट धरला. आय एम सो हॅपी विशू. तू आई होणार, मी बाबा होणार. आपल्या घरी एक छोटंसं बाळ येणार. आता ना, मी घरी जाऊन आपली बेडरूम मस्तपैकी सजवतो. तू आराम करायचा हां.
कसलंही काम करायचं नाहीस आता. मी आईबाबांना इथे बोलावून घेतो. घेतो काय, घेतलंच आहे. पण त्यांच्यासाठी ही बातमी सरप्राईज असणार आहे. वैभवची एक्साइटमेंट आणि आनंद विशाखाला समजत होता, पण ती मात्र शांत होती. तिच्यासाठी हा अनपेक्षित धक्का होता. प्रिकॉशन घेण्यात काही चुकलं का? नेमकं काय झालं कळलंच नाही. पुढची 2 वर्ष तरी त्यांना फॅमिली प्लॅनिंग करायचं होतं. इतक्या लवकर बाळ नको होतं. या सगळ्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी नव्हती. अशा अनप्लॅन्ड गोष्टींसाठी ती तयारच नव्हती. त्यामुळे आनंद वाटतंय की दुःख यापेक्षा शॉकची फिलिंग जास्त होती. वैभव, ऐक ना, मला वाटतं ही बातमी आपण इतक्यात घरी सांगायला नको. लिफ्टमधून बाहेर पडता पडता ती बोलून गेली खरं, पण वैभवचं लक्ष कुठे होतं? लिफ्टच्या बाहेरच घरासमोर आई बाबा येऊन उभे राहिले होते. आई बाबा, तुम्ही कधी आलात? त्याने आई बाबांना विचारलं. हे काय, आत्ताच येतोय. तुम्ही डॉक्टरकडे जाऊन आलात ना? कशी आहे तब्येत विशाखाची? आईने घाईघाईने विचारलं. आत तर या, मग सांगतो. आत आल्या आल्या वैभवने बॉम्ब फोडून टाकला. डॉक्टर म्हणाले, गुड न्यूज आहे, तुम्ही आजी आजोबा होणार आहात. ते ऐकताच दोघांना आश्चर्याचा धक्का बसला. खूप खूप आनंद झाला. काय, खरं सांगतोयस ना? आणखीन काय म्हणाले डॉक्टर? काय काय काळजी घ्यायची आहे? बेड रेस्ट वगैरे सांगितलेली आहे का? घाईघाईने आईने भराभर प्रश्न विचारून टाकले. ए विशाखा, तू बस ग बाई, उभी नको राहूस. तुझ्यासाठी पाणी आणू का, की लिंबू सरबतच आणू डायरेक्ट? आईची नुसती लगबग चालली होती. डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितलेली नाही, पण पुरेशी काळजी मात्र घ्यायला सांगितलेली आहे. खाणं पिणं व्यवस्थित घ्यायला सांगितलेलं आहे. वैभव एवढं म्हणतो न म्हणतो तोच बाबा म्हणाले. खाण्यापिण्याची काळजी काय घ्यायची हे काय सांगायला हवं? ती तर आपण घेणारच आहोत. मी काय म्हणतो, तुम्ही तिथल्या घरी येऊन राहता का? म्हणजे विशाखाला कामाची दगदग होणार नाही. बाबांनी सुचवलं. आम्ही तिथे येण्यापेक्षा तुम्ही दोघे इथे का येत नाहीत? तिथे जरा अडचण होईल. वैभवचा मुद्दा बरोबर होता. अरे पण मला इथल्या किचनमध्ये फार सुधारायचं नाही रे. आईने आपली काळजी सांगितली. काही होत नाही सुद्धा. थोडे दिवस जरा चाचरल्यासारखं होईल, मग इथेही सवय होईल आपल्याला. आणि आता ही वेळ काय आपल्या अडचणी सांगायची नाही, ॲडजस्ट करायची आहे. विशाखासाठी आणि आपल्या बाळासाठी या गोष्टी करायलाच हव्यात. बाबांनी आईला समजावत म्हटलं. पण विशू बेटा, आम्ही इथे राहिल्यामुळे तुला ऑकवर्ड तर वाटणार नाही ना? तसं असलं तरीही अगदी मन मोकळेपणाने सांगायचं. हां, तुझे आई बाबा इथे यायला तयार असतील तरीही आमची काही हरकत नाही. आम्हाला अजिबात वाईट वाटणार नाही. अशा वेळेस मुलींना आईजवळ हवी हवीशी वाटते, म्हणून म्हटलं. तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत आई म्हणाल्या. पण विशाखा तरीही शांत होती. मला ना जरा थकल्यासारखं वाटतंय, मी पडू का? कोणत्याही प्रश्नांना फारशी उत्तरं न देता विशाखा म्हणाली. हो हो, जा जा, तू आराम कर. हां, फक्त मला सांग, पालकाचं सूप करू की टोमॅटोचं? सासूबाईंनी विचारलं. कोणतंही करा, असं म्हणत विशाखा बेडरूममध्ये गेली आणि दरवाजा लावून शांत पडून राहिली. आपल्याला आता बाळ होणार, आपण आई होणार. आता 9 महिने आपण अडकलं जाणार. 9 महिने नाही, यानंतरची कित्येक वर्ष. खूप लवकर ही जबाबदारी आपल्यावर आली, तीही अशी अचानक, अनपेक्षितपणे. मला इतक्यात बाळ नको होतं. माझ्या मनाची तयारीच होत नाही आहे. मला बाळ होणार त्याचा मला आनंद होत नाही आहे. मग अशा मानसिक स्थितीत मी त्या बाळाचं संगोपन कसं करणार? त्याला जन्म तरी कसा देणार? मुळात आयुष्यात अशा अनप्लॅन गोष्टी मला आवडतच नाहीत. शिक्षण, करिअर, लग्न सगळं कसं छान प्लॅन करूनच केलं. हे घर घेताना आणि ते सजवतानाही किती प्लॅनिंग केलं होतं. आणि बाळाचा एवढा मोठा डिसिजन कोणत्याही पूर्वतयारीशिवाय कसा घ्यायचा? तरी मी वैभवला सांगत होते की इतक्यात कुणालाही सांगू नकोस. पण त्याच्या तोंडात ना तीळ भिजतच नाही. एकूण एक गोष्टी आईबाबांना सांगायच्या असतात त्याला. ही गोष्ट निदान आमच्या दोघात राहिली असती तर दुसरा कोणता तरी निर्णय घ्यायला एक पर्याय तरी उरला असता. आता हा सगळ्यांना सांगून बसला, त्यामुळे दुसरा पर्याय घ्यायचा म्हटला तरी आधी या सगळ्यांशी बोलायला लागणार. दुसरा पर्याय म्हणजे तरी कोणता? ॲबॉर्शनचाच ना? बापरे, ॲबॉर्शन? वैभव आणि त्याचे आई बाबा ॲबॉर्शनसाठी तयार होतील? अर्थात त्यांच्या तयार होण्या न होण्याने मला काहीच फरक पडायला नको. जी काय तयारी करायची आहे ती माझी मलाच करायची आहे. जो काही त्रास व्हायचा आहे तो माझा मलाच व्हायचा आहे. त्यामुळे त्यांच्या होकारा नकाराचा इथे प्रश्नच येत नाही. वैभव जर हे घरी बोलला नसता तर प्रश्न आपापसात मिटवता आला असता. आता उगीचच त्यांच्यासमोर या गोष्टीचा बोलबाला करावा लागणार. एकतर ते किती खुशीत आणि आनंदात आहेत. ॲबॉर्शनची गोष्ट ऐकतात सगळेजण चेहरा पाडून बसतील आता. पण ते नाराज होऊ नयेत
म्हणून मी माझ्यावर नको असलेली प्रेग्नन्सी लादू शकत नाही. तिला ऑफिसमधली रिचा शर्मा आठवली. अगदी 2 बिल्डिंग सोडूनच राहते. लग्नसुद्धा साधारण आपल्याबरोबरच झालेलं, पण अजूनही कशी फिट आणि फाईन आहे. अर्थात मीही माझ्या तब्येतीची अशीच काळजी घेते. स्लिम आणि फिट दिसायला रोज लवकर उठून योगा करते, डाएट करते, फिट राहते. ऑफिसमधला सगळा स्टाफ म्हणतो देखील, विशाखा आणि रिचा फिटनेसच्या बाबतीत अगदी तोडीस तोड आहेत. प्रेग्नन्सीनंतर हे शरीर बेढप होणार. तेही जाऊ देत, पण या आठवड्यात US प्रोजेक्टच्या टीमसाठी निवड होणार आहे. मी आणि ती, आमच्या दोघींमध्ये टफ फाईट असणार आहे. आणि असं असताना मी इतक्या इझिली गिवअप करून टाकायचं? या ड्रीम प्रोजेक्टसाठी मी किती वर्ष वाट पाहते आहे. माझ्या करिअरमधलं US प्रोजेक्ट हे टर्निंग पॉईंट असणार आहे. वैभवलासुद्धा माहीत आहे ते. लग्नाच्या आधीच मी त्याला तसं सांगितलं होतं. त्यामुळे कोणत्याही कारणासाठी त्याने माझी अडवणूक करणं बरोबर नाही. मुळात मी ऐकणारच नाही. माझा निर्णय झाला आहे. मला ही प्रेग्नन्सी टर्मिनेट करायची आहे. ॲबॉर्शन करायचं आहे, तेही लवकरात लवकर. विचार करत असतानाच दरवाजावर कोणीतरी नॉक केलं. सासूबाईच होत्या. विशाखा, सूप करून आणलंय, पिऊन घे जरा. तोपर्यंत मी जेवणाचं बघते हां. सूपचं बाऊल तिच्यासमोर ठेवून त्या निघून गेल्या. सूपचं ते बाऊल हातात घेताना विशाखाला प्रचंड गिल्टी वाटत होतं. आपण प्रेग्नंट आहोत म्हणून आपल्याला पौष्टिक खायची गरज आहे असं समजूनच एवढे कष्ट करून आई आपल्यासाठी सूप बनवून आणतात. हे सूप आपण घ्यायचं आणि काही तासातच किंवा काही दिवसात त्यांना सांगून टाकायचं की मला ही प्रेग्नन्सी नको आहे. विचाराने ती अधिकच कन्फ्यूज झाली. आजच्या आज असं सांगणं तिला बरोबर वाटेना. तसं म्हणण्यापेक्षा तिची हिंमतच होईना. 1-2 दिवस जाऊ देत, मग आपण सांगून टाकू असा विचार तिने केला. संध्याकाळी बाबांनी मार्केटमध्ये जाऊन भरपूर फळं आणली. सॅलेडसाठी बीट, गाजर, काकडी, टोमॅटोसुद्धा आणले. वैभव आणि आईचं बोलणं चाललेलं. जवळपास कोणकोणते चांगले गायनॅक आहेत त्याची लिस्ट काढत होते. विशाखाला मात्र त्या सगळ्या गोष्टी नको नकोशा वाटत होत्या. आयुष्यात पहिल्यांदा तिला हे कोड कौतुक नको झालं होतं. रात्रीचं जेवण करून आई बाबा त्यांच्या घरी निघाले. थोडी तिथली कामं आटपून पुन्हा 2 दिवसांनी येतो असं सांगितलं. पण सकाळचा नाश्ता, दुपारचा डबा आणि संध्याकाळचं जेवण बाबाच घेऊन येतील. तू इथे काहीही करू नकोस अशी सक्त ताकीदसुद्धा त्या देऊन गेल्या. विशाखाची औषधं वेळेवर देत जा. रात्री झोपताना थोडं हळदीचं दूध प्यायला देत जा. अशा वैभवला सूचना दिल्या आणि ते निघाले. विशाखाला थोडं हायसं वाटलं. तिच्या मनात चाललेली खदखद निदान ती वैभवला आज बोलू शकणार होती आणि एक फायनल डिसिजन घेऊन टाकणार होती. रात्री जेवताना वैभव म्हणाला, उद्याचा दिवस ऑफिसला जायचं नसेल तर नको जाऊस हां, घरीच आराम कर. आणि हे बघ, तुला जर वाटलं की ऑफिसमध्ये जाऊन कामाची दगदग होतीये तर बिनधास्त जॉब सोडून दे, काही हरकत नाही. सरळ रेजिग्नेशन देऊन टाक. तुझ्यापेक्षा आणि आपल्या बाळापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही. तो एवढं बोलतो न बोलतो तोच विशाखा अचानक भडकली. स्टॉप इट. सकाळपासून काय नाटक चालवलं आहे? सगळ्या गोष्टीचा कंटाळा येऊ लागला आहे मला. हे आबाळणं चोबाळणं थांबवा आता. प्रेग्नंट होणारी जगातली पहिली स्त्री नाही आहे मी. मुळात एवढ्या लवकर मला प्रेग्नंट व्हायचंच नव्हतं. ती असं म्हणताच वैभव तिच्याकडे पाहू लागला. काय झालं विशू, त्रास होतोय का? तिच्या हातात पाण्याचा ग्लास देत वैभवने विचारलं. पुन्हा एकदा स्वतःच्या रागावर कंट्रोल करत विशाखा म्हणाली, काय झालं? ओके, ऐकायचं ना तुला, मग ऐक. मला ही प्रेग्नन्सी नको आहे. मला ॲबॉर्शन करायचं आहे. ते ऐकताच वैभव ताडकन उभा राहिला. काय? अगं काय बोलतेयस? उलट आपण किती लक्की आहोत. आपल्या घरी बाळ येणार आणि असं काय बोलतेस तू? गोंधळून वैभवने विचारलं. वैभव, मला बाळ नकोच आहे असं नाही, पण असं अचानक अनप्लॅन्ड पद्धतीने मला नको आहे, ती म्हणाली. बस इतकंच ना. अगं कधीतरी काही गोष्टी अनपेक्षित पद्धतीने सुद्धा होतात. खरं सांगू का, प्लॅन गोष्टीमध्ये जेवढा आनंद नसतो ना, तेवढा आनंद अनपेक्षित गोष्टीच देऊन जातात. हेच बघ ना, आपल्याला अचानक ही बातमी कळली आणि केवढा आनंद झाला. हसत हसत तो म्हणाला. आनंद झाला? कुणाला? तुला आणि तुझ्या आईबाबांना. मला नाही झाला. पुन्हा मी तेच सांगते, या गोष्टीसाठी मी तयार नाही. मानसिकरित्या तर अजिबात नाही. पुढच्या 3-4 वर्षात काय काय गोष्टी करायच्या आहेत त्याची सगळी ब्लूप्रिंट माझ्याकडे आहे. या 1 BHK फ्लॅटमधून आपल्याला 2 BHK फ्लॅटमध्ये शिफ्ट व्हायचं आहे. तुझं प्रमोशन ड्यू आहे आणि मुख्य म्हणजे माझं USचं प्रोजेक्ट अगदी तोंडावर आलं आहे. यावेळेस मला खात्री आहे की ही संधी मलाच मिळेल
आणि असं असताना मध्येच बाळाची जबाबदारी नको. 9 महिने आणि त्यानंतर बाळ सेट होईपर्यंत आणखीन 4-5 महिने, जवळजवळ 1.25 वर्षांचा काळ जातो. आपल्या आयुष्याचं सगळं गणितच बदलून जाईल रे. म्हणून म्हणते, मी ॲबॉर्शन करायचं ठरवलं आहे. तडकाफडकी तिने निर्णय घेऊन सुद्धा टाकला. ऐक ना, असा विचार नको करूस. उलट आपण या सगळ्या गोष्टी मिळवल्या, पण ते सेलिब्रेट करायला आपलं बाळच नसेल तर काय मजा. बाळ येण्याने आयुष्याचं गणित चुकत नसतं, उलट ते सुटत असतं. तेव्हा ॲबॉर्शनचा विचार मनातून आधी काढून टाक. आईबाबांना कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल. त्याचा मुद्दा सांगत तो म्हणाला. एवढा वेळ सांगूनही हा ऐकत नाही म्हटल्यावर विशाखालाही प्रचंड राग आला. टेबलावर आपली मूठ आदळत ती म्हणाली, या प्रेग्नन्सीचा तुम्हा कुणालाच काहीच त्रास होणार नाही आहे. बाळाची सगळ्यात जास्त जबाबदारी आईलाच घ्यावी लागते आणि सध्या मला ती घ्यायची नाही. त्यामुळे मी ॲबॉर्शन करणार हे नक्की. तिचं ते बोलणं ऐकून वैभवसुद्धा संतापला. मगासपासून काय गं लावलंयस मला, बाळ नको आहे, ॲबॉर्शन करणार. बाळ दोघांचं आहे, निर्णयसुद्धा दोघांनीच घ्यायचा आहे. इतक्या प्रेमाने सांगतोय तरी कळत नाही तुला? हो, नाही कळत आहे आणि कळून घ्यायचं सुद्धा नाही. जसं ॲबॉर्शन करायचं की नाही हा डिसिजन दोघांचा आहे, तसंच बाळाला जन्म द्यायचा की नाही हा सुद्धा डिसिजन दोघांचाच असतो आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. एवढं बोलून ती निघून सुद्धा गेली. वैभव हताश होऊन तिच्याकडे पाहत राहिला. आपल्यावर प्रेम करणारी, समजून घेणारी विशाखा ती हीच आहे का? करिअरसाठी, मोठ्या फ्लॅटसाठी, तिच्या US प्रोजेक्टसाठी बाळाला नको म्हणते. छे छे, विशाखा असा विचार कसा करू शकते? नाहीच करू शकत. किती प्रेमळ आहे ती. अचानक कळलेल्या बातमीमुळे ती कदाचित गोंधळली असेल, बावरली असेल. ती नक्कीच इतक्या कठोरपणे वागू शकणार नाही. तिच्याशी शांतपणे बोलायला हवं. त्या रात्री तरी वैभव काही बोलला नाही, पण तिची काळजी मात्र घेत राहिला. सध्या ती रागात आहे, कन्फ्युज्ड आहे. 1-2 दिवस गेले की शांत होईल, मग या विषयावर आपण बोलू शकू असं त्याला वाटलं. पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच ती म्हणाली, जवळच्या क्लिनिकमध्ये मी अपॉइंटमेंट घेतली आहे. शनिवारी सकाळी बोलावलं आहे. कशासाठी? त्याने विचारलं. आता पुन्हा पुन्हा तेच सांगायला हवं का? ॲबॉर्शनसाठी. ती असं म्हणताच तो मटकन खाली बसला. तिचं पक्क ठरलं होतं. तिच्या मनाविरुद्ध आता ही प्रेग्नन्सी ठेवून उपयोगसुद्धा नव्हता. त्यात तिचे आणि बाळाचे हालच जास्त झाले असते. त्याने मग तिला समजवायचा प्रयत्नसुद्धा केला नाही. ठीक आहे, असं म्हणून तो निघून गेला. आईबाबांना सांगायची जबाबदारी मोठी होती. 2 दिवसांपूर्वी पसरलेला आनंद आता स्वतःच्या हाताने पुसून टाकायचा होता. शब्दांची जुळवाजुळव करत त्याने आईला फोन लावला आणि ॲबॉर्शनची गोष्ट सांगितली. इतक्यात आमची मानसिक तयारी नाही असं म्हणून निर्णयाची जबाबदारी स्वतःवर सुद्धा घेतली. पण त्याचं दुःख आईबाबांना कळलं. आपल्या परीने आपण विशाखाला समजावलं पाहिजे असं त्यांना वाटलं, म्हणून आईने तिला फोन केला. बेटा विशाखा, तुमच्यात काय बिनसलं मला नाही गं माहीत, पण ॲबॉर्शनची बातमी ऐकून खूप धक्का बसला. खूप वाईट वाटलं. तू माझ्या मुलीसारखीच आहेस म्हणून सांगते. देव ना आपल्याला एखादी गोष्ट देत असतो तेव्हा ती नाकारायची नसते अशी. कारण ती गोष्ट घेण्यासाठी जेव्हा आपण परिपक्व होतो, तयार होतो, तेव्हाच देव आपल्याला ती गोष्ट देत असतो. अगं, बाळ होणं ही भावनाच किती सुंदर आहे. जगातली सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे ती. आणि आई म्हणजे सर्वोत्कृष्ट कलाकार. आईचा आविष्कार सर्वोत्कृष्ट आविष्कार. सगळ्यात जणीच्या नशिबात ते भाग्य नसतं गं. तुझ्या नशिबाने तुला आई होण्याचं भाग्य मिळतं आहे. ते नाकारू नकोस बेटा. बाळाची सगळ्यात जास्त जबाबदारी आईवर असते हे मान्य. तरी तुझा त्रास होईल तेवढा आम्ही कमी करू अशी खात्री देते ना मी. आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत. एक जीव तुमच्या भरवशावर या जगात येऊ पाहतोय. त्याचं स्वागत आनंदाने करा. तुला घाबरवायचं किंवा परावृत्त करायचं म्हणून सांगत नाही. पण अलीकडेच एका मॅगझिनमध्ये वाचलं, गर्भजल चाचणी करताना इंजेक्शनची सुई आत खुपसल्यावर त्या बाळाच्या हृदयाचे ठोके खूप वाढले. बाळाने आपला जीव वाचवण्यासाठी मागे मागे जायचा प्रयत्न केला. अगदी त्या सुईवर झडपसुद्धा घेतली. अगं, त्या बाळालासुद्धा भावना, भीती, आनंद, मन सगळं असतं गं. आपल्या आजूबाजूच्या कुत्र्या मांजरांच्या पिल्लांनासुद्धा आपण एवढी माया लावतो. मग हा तर आपल्या रक्तामासाचा गोळा आहे. मी रिक्वेस्ट करते, तू पुन्हा एकदा तुझ्या निर्णयाचा विचार कर पाहू. त्यानंतर बाकी जो काही निर्णय तुम्ही घ्याल तो विचार करून घ्याल अशी खात्री वाटते. विशाखा त्यावर काही फार बोलली नाही. ती एवढंच म्हणाली, तुमच्या भावना मला कळतात हो, पण उगीच मला तुम्हाला आशेला लावायचं नाही. आमचा निर्णय झाला आहे. सॉरी. एवढं म्हणून तिने फोन ठेवून दिला.
त्या दिवशी तिला खूप हलकं वाटलं, पण वैभव आणि आई बाबा तिघांना मात्र जड जड वाटत राहिलं. कधी एकदा शनिवार येतोय आणि आपण मोकळे होतोय असं तिला झालं होतं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये US प्रोजेक्ट संबंधी मीटिंग घेतली गेली. आपली निवड होणार याची तिला खात्री होतीच. सिलेक्शन झाल्यानंतर आपलं नाव पुकारलं जाईल तेव्हा रिचाचा चेहरा कसा खरकन उतरेल हे तिला पाहायचं होतं. गेली 2 वर्ष रिचा बेस्ट एम्प्लॉईचा अवॉर्ड घेत होती, पण यावर्षी विशाखाचा परफॉर्मन्स चांगला झाला होता. मीटिंगमध्ये रिचा तिच्या समोरच बसली होती. डिस्कशन झाल्यानंतर सरांनी नाव घेतलं. US प्रोजेक्टसाठी सर्वानुमते विशाखा पोद्दार यांची निवड करण्यात आली आहे. विशाखाला आनंद झालाच, पण तो अपेक्षितच होता. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. ती मुद्दामूनच रिचाकडे पाहत होती. तिला वाटलेलं रिचाचा चेहरा कसा खरकन उतरेल, ती नाराज होईल, दुःखी होईल, पण तसं काही झालं नाही. उलट रिचा खूपच खुश होती, कडकडून टाळ्या वाजवत होती. अंगठा दाखवत तिने कॉंग्रॅच्युलेशनसुद्धा केलं. US प्रोजेक्टसाठी आपली निवड झाली या आनंदापेक्षा आपल्या निवडीने रिचाला दुःख झालं नाही याचं आता दुःख विशाखाला जास्त झालं. त्याच क्षणी तिच्या मनात विचार आला, का ही माणसाची तऱ्हा दुसऱ्याच्या दुःखावर आपला आनंद आणि दुसऱ्याच्या आनंदावर आपलं दुःख विसंबून असावं? आपली विचार करण्याची पातळी इतकी दर्जाहीन झाली आहे की काय? आपल्याला स्वतःचा आनंद नक्की कशात आहे हेच मुळी कळत नाहीये. सगळेजण अभिनंदन करून कॉन्फरन्स रूममधून बाहेर पडू लागले. रिचा तिच्या जवळ आली. तिने विशाखाला जवळ घेतलं. मिठी मारत मोठं कॉंग्रॅच्युलेशन्स केलं. आय एम सो हॅपी फॉर यू, ऑल द बेस्ट असं म्हणत ती निघून गेली. सरही निघत होते. त्यांना थांबवत विशाखा म्हणाली, सर थँक्यू, US प्रोजेक्टसाठी माझी निवड केलीत म्हणून. तुमची निवड मी सार्थ ठरवीन. सर पटकन म्हणाले, हे थँक्यू मी ॲक्सेप्ट करू की नको असा विचार पडलाय मला. सरांच्या बोलण्यावर विशाखा थोडी गोंधळली. म्हणजे सर? ती म्हणाली, अगं तसं नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की या प्रोजेक्टसाठी तुझ्याबरोबर रिचाचाही आम्ही विचार केला होता, पण कालच रिचाने या कॉम्पिटिशनमधून माघार घेतली. मी US प्रोजेक्टला जाऊ इच्छित नाही असं म्हणाली आणि आपोआपच मग ती संधी तुझ्याकडे आली. तेव्हा थँक्यू तिलाही म्हणायला हवं असं म्हणत सर बाहेर पडले. सरांचं ते बोलणं ऐकून जखमेवर मीठ चोळावं असं तिला झालं. रिचाने ही संधी स्वतःहून नाकारली आणि म्हणून ती मला मिळाली. ही गोष्ट पचवणं जड झालं. पण एवढी मोठी संधी रिचाने का नाकारली? तिथून बाहेर पडल्यानंतर तिचं कामात लक्ष लागत नव्हतं. खरं तर ज्या प्रोजेक्टसाठी ती इतकी वर्ष थांबली होती ते किती सहजपणे तिला मिळालं होतं, पण मिळालेला आनंद तिला उपभोगता येत नव्हता. जिथे स्पर्धा नाही, चढाओढ नाही, तिथे स्पर्धा जिंकण्याचा आनंद कसा मिळणार? एवढं मोठं प्रोजेक्ट आपल्याकडे आलं तरीही आपल्याला आनंद होत नाहीये. खरं तर हे आपलं ड्रीम प्रोजेक्ट होतं. आपल्याला आनंद व्हायला हवा होता, पण उलट आपल्याला रागच जास्त येतोय. ज्या गोष्टीची एवढा वेळ वाट पाहिली ती गोष्ट मिळाल्यानंतरसुद्धा आनंद का होऊ नये? खरंच मग माझा आनंद या प्रोजेक्टमध्ये होता की रिचाला हरताना पाहण्यात होता? यश इतक्या सहजतेने पदरात पडलं होतं नव्हे, रिचाने माघार घेतल्यामुळे ते उलट्या पावलांनी माझ्याकडे आलं होतं. म्हणूनच ते नको होतं का? दुसऱ्याला हरवल्याशिवाय जिंकण्याचा आनंद लुटताच येत नाही. पण आपलं मन इतकं कमकुवत कधी झालं? पैशाच्या, मोठेपणाच्या, दिखाव्याच्या स्पर्धेत धावता धावता आपण स्वतःला किती ठेचकाळून घेतोय ते आपल्याला कळतही नाही आहे. आपल्याला फक्त धावत सुटायचं आहे, दुसऱ्याच्या पुढे पुढे जायचं आहे. मग धावताना स्वतः पडलो तरी चालेल आणि दुसऱ्याला पाडलं तरीही चालेल. पण दुसऱ्याला डावलून मिळालेला आनंद चिरकाल कसा टिकणार? तो आनंद आपल्याला साजरा तरी करता येईल का? इतरांबरोबर शेअर तरी करता येईल का? आणि मुळात तो आनंद तरी आहे का? विचारांचा गुंता वाढत होता. कोणीतरी पाठीवर अलगद हात ठेवला. जेवायला येतेस ना? विशाखा. रिचाच होती. ती किती आनंदी दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर तेज आलं होतं, कोणत्या तरी विलक्षण आनंदाचं तेज. काय मॅडम, US प्रोजेक्ट मिळालं तर त्या खुशीत पोट भरलं वाटतं, पण तरी जेवावं तर लागणारच आहे. चला चला उठा, जेवून घेऊया. प्रेमाने तिचा हात धरून रिचा उठवू लागली. विशाखाने उलट मग तिलाच आपल्या बाजूच्या खुर्चीत बसवलं. थँक्यू रिचा, तुझ्यामुळे मला ही संधी मिळाली. काळजावर दगड ठेवून कसे बसे हे शब्द विशाखाने उच्चारले. मुळीच नाही, जी गोष्ट मी केली नाही त्याचं मला अजिबात क्रेडिट देऊ नकोस. US प्रोजेक्टसाठी तू डिझर्विंग कॅन्डिडेट होतीस आणि ती संधी तुला मिळाली. त्यात माझा काय संबंध?
रिचा असं म्हणताच विशाखाने सरांचं बोलणं सांगितलं. रिचा, तू अशी अचानक माघार का घेतलीस? एनी प्रॉब्लेम? म्हणजे सांगण्यासारखं असेल तरच सांग हं, नसेल सांगायचं तर राहू दे. खरं तर विशाखाला ऐकायचं होतं, पण एकदम असा इंटरेस्ट कसा दाखवणार म्हणून ती आडून आडून असं काहीसं बोलून गेली. खरं सांगू का, सांगायचंही आहे आणि लपवायचंही आहे. अशी गोष्ट घडली आहे. पण तू माझी चांगली मैत्रीण आहेस. माझा आनंद तुझ्याबरोबर शेअर करायला मला आवडेल. माझ्याकडे ना विशाखा गुड न्यूज आहे गं. 3रा महिना आहे आणि मी खरंच खूप खुश आहे. तिचं ते बोलणं ऐकून विशाखा तिच्याकडे पाहत राहिली. तिचा आनंद ओसंडून वाहत होता. ओ, कॉंग्रॅच्युलेशन्स. पण या कारणासाठी तू US प्रोजेक्ट सोडलंस? थोड्याशा आश्चर्याने विशाखाने विचारलं. अर्थात, देवाने स्वर्गसुख दिलंय, तर मग परदेशवारीचं सुखाचं काय? 3 वर्षांपासून बाळासाठी ट्राय करत होते. सारखं मिसकॅरेज होत होतं गं. पण बाप्पाच्या कृपेने यावेळेस सगळेच नॉर्मल आहे. मी खूप आनंदी आहे. हा आनंद काय आहे ते मला शब्दात सांगता सुद्धा येणार नाही. खरं सांगू विशाखा, किचनच्या मांडणीवर असतात ना, तसेच आपल्या आयुष्यातही खूप सारे डबे असतात. मजेचा, मस्तीचा, करिअरचा, स्टेटसचा, पैशांचा, आपल्या स्वप्नांचा, असे अनेक डबे. त्या प्रत्येकात आपण आपला आनंद शोधत राहतो. एक एक डबा आपण उघडून पाहतो. आपल्याला वाटतं आपला खरा आनंद यापैकी कोणत्या तरी डब्यात आहे. पण कधी कधी ना तसं होत नाही. सगळे डबे काठोकाठ भरलेले असतात. आपण ते उलथून पालथून पाहतोही, पण आपला खरा आनंद आपल्याला गवसतच नाही. तेव्हा कळतं चुकीच्या डब्यांमध्ये आपण आपला आनंद शोधतोय. खरं तर डबे चुकीचे नसतात, पण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपला आनंद वेगवेगळ्या डब्यांमध्ये असतो हे आपल्याला कळत नाही. आयुष्याच्या या टप्प्यावर आल्यावर आपला आनंदाचा डबा कुठे आहे तो आपल्यालाच आपल्या मनाला विचारून शोधावा लागतो. इतक्या वर्षांनी मला माझ्या आनंदाचा डबा परफेक्टली मिळाला आहे आणि त्यासाठी देवाचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. इतकं सुंदर दान देवाने माझ्या पदरात टाकलंय आता. बोलता बोलता तिचे डोळे भरून आले. पटकन स्वतःला सावरत ती म्हणाली, विशाखा, इतक्यात ही गोष्ट कुणाला सांगू नकोस हां. अगोदरच 1-2दा मिसकॅरेज झालंय ना, म्हणून भीती वाटते गं. शांतपणे मग तिने स्माईल दिली. बरं, जेवायला जाऊया का? नंतर मला प्रोटीन पावडरसुद्धा घ्यायची आहे, असं म्हणत रिचा पुढे निघून गेली. आणि विशाखा तिच्याकडे पाहतच राहिली. किती निखळ आनंद. त्या आनंदाचं तेज तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होतं. एका सुंदर निर्मितीचा आनंद. एक नवीन नातं मिळणार, सगळ्यात जवळचं नातं मिळणार, आई आणि बाळाचं. त्याचा आनंद. खरंच त्या स्वर्गसुखापुढे बाकी कोणत्याच गोष्टी महत्त्वाच्या नसाव्या बहुतेक. इतका निरागस निखळ आनंद. कुणालाही न हरवता, न डिवचता साजरा करता येण्यासारखा आनंद. इतरांबरोबर शेअर करता येण्यासारखा आनंद. पोटात मळमळू लागलं. आग पडल्यासारखी झाली तेव्हा विशाखाला भुकेची जाणीव झाली. आपल्या पोटातला एक जीव हा असाच उपाशी असेल ना. ती उठून लंचरूमच्या दिशेने गेली. लंच झाल्यानंतर सरांनी तिला केबिनमध्ये बोलावलं. US प्रोजेक्टच्या काही फाईल्स तिच्या हातात दिल्या. या सगळ्या फाईल्स तू स्टडी कर, मग उद्या आपण बोलूया, सर म्हणाले. पण सर, उद्या मी नाही येणार आहे. एक महत्त्वाचं काम आहे, ती म्हणाली. ठीक आहे, सोमवारी बोलू. केबिनमध्ये बाहेर पडताना पुन्हा एकदा तिने USच्या फाईलकडे पाहिलं आणि ओटी पोटात कळ गेल्यासारखी वाटली. उद्या शनिवार, सकाळी 10 वाजता हॉस्पिटलला जायचं आहे ॲबॉर्शनसाठी. संध्याकाळी घरी गेली तेव्हा घरी कुणीच नव्हतं. तिला USच्या प्रोजेक्टबद्दल वैभवला सांगायचं होतं. त्याला नक्कीच आनंद झाला असता. तो म्हणाला असता, विशू, मला पण तुझ्याबरोबर घेऊन जा ना. 6 महिने तुझ्याशिवाय मी इथे कंटाळून जाईन. आणि आईबाबांना सांगितलं असतं तर आई म्हणाल्या असत्या, अहो, 1/2 किलो पेढे घेऊन या. आपल्या घरातून पहिल्यांदा कोणीतरी फॉरेनला चालले. पण आत्ताची परिस्थिती वेगळी होती. एका आनंदाला डावलून दुसरा आनंद साजरा करायचा होता आणि तो साजरा करताना तिची माणसं तिच्याबरोबर नव्हती. तिला फार एकटं एकटं वाटू लागलं. अशा कठीण प्रसंगातच आपल्या माणसांची गरज लागते आणि त्यांची खरी ओळखही तेव्हाच पटते. त्यांच्या मनासारखं झालं नाही म्हणून आता मुद्दाम अडून अडून दाखवतील. जाऊ दे, ज्याचा त्याचा प्रश्न. आपल्याला जगात सगळ्यांना एकाच वेळेस खुश करता येत नाही. माझ्या आनंदाचा बळी देऊन मी इतरांना आनंद वाटत फिरू शकत नाही. तिला थकल्यासारखं वाटू लागलं. कुणीतरी गरम गरम कॉफी द्यावी अशी इच्छा झाली. पण आज काही आई बाबा येणार नव्हते. सगळं त्यांच्या मनाविरुद्ध घडलं होतं ना. सासू सासऱ्यांची गोष्ट दूरच राहिली.
पण हक्काचा नवरा तोही आता तुसड्यासारखं वागणार. तेवढ्यात बेल वाजली. दरवाजा उघडून पाहते तर काय, वैभव आणि आई बाबा तिघही होते. वैभवने तिच्याकडे पाहून छान स्माईल केलं. काय गं, प्रोजेक्ट मिळालं ना? घाबरत घाबरत त्याने विचारलं. नाही, म्हणजे चेहऱ्यावरचा रंग उडालेला दिसतोय म्हणून घाबरत विचारतोय. हो, मलाच मिळालं. ती एवढंच म्हणाली. ये होईना बात. बघितलं ना आई बाबा, मी म्हटलं होतं ना, माझी बायको आहेच हुशार. आई बाबा हसले. अभिनंदन. अहो, खाली जाऊन मिठाईवाल्याकडून पावशेर पेढे आणा पाहू. घरात चांगली बातमी कळली आहे. सासूबाई असं म्हणताच विशाखाला आश्चर्य वाटलं. बाबाही पटकन उठले. पेढे घेऊन आले. आईनी दिवा लावला. देवासमोर पेढे ठेवले. सगळ्यांना एक एक पेढा हातावर ठेवला. विशाखाने पटकन त्या दोघांना वाकून नमस्कार केला. तिच्या डोक्यावरून हात फिरवत आई म्हणाल्या, सुखी राहा, आनंदात राहा. बोलताना त्यांचा आवाज गदगद झाला. बाबांचं हसू नेहमीसारखं खळखळणारं नव्हतं. शांत गंभीर वाटत होतं. वैभव खूप काही बोलायचा हसवायचा प्रयत्न करत होता, पण आतून तुटल्यासारखाच वाटत होता. विशाखाला तरी कुठे बरं वाटत होतं. कुणीतरी काहीतरी हिसकावून घेतंय असंच तिला सारखं वाटत होतं. खरं तर आई बाबा आज इथे आले याचं तिला आश्चर्य वाटत होतं. पण ते इथे का आले हे विचारणार कसं? वैभवला तरी उद्याची डेट लक्षात आहे का, असा विचार तिच्या मनात येऊन गेला. रात्री झोपताना तिने हळूच वैभवला विचारलं, उद्या हाफ डे घेतलायस की सुट्टी? सुट्टी, तो म्हणाला. हाफ डे घेतला असतास तरी चाललं असतं, ती म्हणाली. नंतर तुला एकटीला कसं सोडू? खरं तर आई बाबासुद्धा त्याच्यासाठीच आले. म्हणाले, जो काही निर्णय झाला आहे त्यात सगळ्यांनी एकत्र राहू. ॲबॉर्शन काय किंवा मिसकॅरेज काय, त्रास तर होतोच ना. तुला कदाचित विकनेस जाणवेल म्हणून तुझी काळजी घ्यायला मीही थांबणार आहे आणि आई बाबासुद्धा 2 दिवस राहायला आले आहेत. ओठ विलग करून तो किंचित हसला. त्याचं हसणं तिच्या काळजात खोलवर रुतलं. कदाचित आणखीन 3 आठवड्यांनी मी US ला जाईन रे. 6 महिने राहशील ना नीट? विषय बदलत ती म्हणाली. हां, तशी तुझी आठवण येईल, पण ठीक आहे. तुझ्या आनंदात माझा आनंद. झोपूया आता, उद्या जायचं आहे ना. असं म्हणून त्याने दिवे मालवले. सकाळी निघताना विशाखाला जड जड वाटत होतं. खूप कष्टाने आई बाबांना ती म्हणाली, येते हां, पण त्यांच्याकडे बघायची हिंमत काही झाली नाही. कदाचित त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंनी तिला तिथेच थांबवलं असतं. म्हणून ती पटकन बाहेर पडली आणि गाडीत बसली. निघायचं? वैभवने तिला विचारलं. नेहमीसारखी त्याने आज गाडीत गाणी लावली नाही. आज त्याची बडबडही नव्हती. अगदी शांत होता. हॉस्पिटल जवळ आलं तसं म्हणाला, काळजी करू नकोस हां, मी तुझ्यासोबत इथेच असणार आहे. एवढी 2 वाक्य बोलताना सुद्धा त्याला दम लागला. आवाज कापरा झाला. तिचा हात हातात घेऊन तो पायऱ्या चढू लागला. दोघेही आत आले. काउंटरवर डॉक्टर शर्मिला जोशी आहेत का असं विचारलं. काउंटरवरच्या मुलीने विचारलं, आपण मिसेस विशाखा पोद्दार ना? हो, आता आपलीच अपॉइंटमेंट आहे. बसा तुम्ही इथे आणि हा फॉर्म भरून द्या. थरथरत्या हाताने तिने फॉर्म हातात घेतला. ओटी पोटात हलकीशी कळ गेली. काहीतरी जड लागलं. आई ग, तिच्या तोंडून उद्गार बाहेर आले. आई, आई, माझंही बाळ पोटामध्ये अशीच मला हाक मारत असेल का? ते माझ्याशी नाळ जोडू पाहतंय आणि ती नाळ मी तोडायला पाहतेय. अशी कशी आई मी? अचानक काय झालं कुणास ठाऊक. हातातला फॉर्म तिने टराटरा फाडून टाकला. नाही नाही, मला माझं बाळ हवंय. मला कोणतंच सुख नको आहे. कशाच्याच मागे पडायचं नाही मला. ते प्रोजेक्ट गेलं चुलीत. त्यात माझा खरा आनंद नाहीच. माझा आनंद तर माझ्याकडेच आहे. आनंदाचा डबा मला आत्ता कुठे सापडलाय आणि तो मी आता मुळीच हिरावून देणार नाही. आपल्या पोटावरून हात फिरवत ती रडू लागली. सॉरी बाळा, एकदा क्षमा कर मला. पुन्हा कधी कधी म्हणून मी चुकीचा विचार करणार नाही. तिने मग वैभवला घट्ट मिठी मारली. चल रे वैभव, आपण निघूया इथून. मला की नाही खूप भूक लागली आहे. आईंना सांगते मस्तपैकी टोमॅटो सूप करून द्या. वैभव तिच्याकडे पाहत राहिला. इतका वेळ कष्टाने रोखलेले अश्रू त्याच्याही डोळ्यातून घळाघळा बाहेर पडले. 2च शब्द तो बोलू शकला, थँक्यू, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. दोघांनाही खूप आनंद झाला. डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. दोघेही गाडीत बसले. इतके डबे उलथून पालथून पाहिल्यानंतर आता कुठे खऱ्या आनंदाचा डबा गवसला होता.